श्री स्वामी समर्थ. मी आज बनवत आहे खारं वांगं. तर त्याच्यासाठी मी इथं छोटी छोटी वांगी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेली होती. ती आता स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आणि आता याच्यासाठी लागणारे साहित्य, तर मी जिरं घेतलेलं आहे, हळद, गरम मसाला, खोबऱ्याचा कीस, हिंग, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. तर वांगी आपली स्वच्छ धुवून ठेवून दिलेली आहेत साईडला. आता खलबत्त्यामध्ये मी याच्यासाठी वाटण तयार करत आहे. तर इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, पाव चम्मच जिरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा कीस 2 चम्मच घेतलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घेणार आहे. हे वाटण तयार करून झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चम्मच शेंगदाण्याचं कूट, पाव चम्मच हिंग, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल मिक्स करून हे मिश्रण कट केलेल्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथं आता हे मिश्रण आपण भरायचे आहे. तर याच्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून ठेवलेला आहे. आता हे आपले वांगी मिश्रण भरून झालं की एक कढईमध्ये 1 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कांदा छान तेल आपलं गरम झालं की परतून घ्यायचं आहे. तर कांदा आपला परतून झाला की त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं घालून तेही परतून झालं की त्याच्यामध्ये वांगी परतून घ्यायची आहेत. तर ही खूपच चवीला लागते तसली वांगी, खारी वांगी. एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा. तर वांगी आपली परतून झालेली आहेत. आता याच्यावरती एक ताटाचं झाकण द्यायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी न घालताच मी वाफेवर शिजवलेलं आहे. तर तयार झालीत आपली खारी वांगी. इथे पाहू शकता.